थँक्यू सो मच मोनिश. चांगलं समालोचन ज्यांचं तुम्हाला ऐकायला मिळालं. मॅचच्या उत्तरार्धामध्ये तुम्ही बघितलं आणि आता मॅच सुरू होते. प्रतीक म्हात्रे यांचं कौतुक करावं लागेल. प्रत्येक पंडित म्हात्रे यांचं कौतुक करावं लागेल. प्रत्येक सामनावीरासाठी कोल्ड्रिंक पब्लिकसाठी त्याने कोल्ड्रिंकची व्यवस्था आणि खेळाडूंसाठी पंडित म्हात्रे यांनी कोल्ड्रिंकची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे. आणि काल त्यांच्याच माध्यमातून जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. त्यांचे आम्ही शतशः आभार व्यक्त करतोय. BPL 2025 पर्व 5 तुम्हाला बघायला मिळेल. गणेश म्हात्रे आपले देखील आम्ही मनापासून आभार मानतो. भालगाव प्रीमियर लीग 2025 मध्ये हो पहिल्याच बॉलवर विकेटची संधी चालून आली होती, परंतु झेल त्या ठिकाणी ड्रॉप झालेला आहे. कॅच सुटली आहे. कॅच छुटा सपना तुटा दिल गेंदबाज का रूटा. पहिल्याच बॉलवर त्यानं संधी निर्माण केली होती, परंतु यावेळेला झेल पकडता आली नाही. शॉट्स बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा फिल्डर तोही नाराज झाला, कारण फॉरवर्ड स्क्वेअर लेगच्या फिल्डरला ही कॅच पकडणं गरजेची होती. रोहित ऑफ द मार्क होत असताना सिंगलच्या सहाय्यानं प्रथम गोलंदाजी करतोय. चांगला सामना रंगेल. मागच्या सामन्याचा सामनावीर सध्या तुमच्या समोर तेजस म्हात्रे. 18 चेंडूमध्ये 72 धावांचा एक तुफानी अविश्वसनीय डाव तेजस म्हात्रेनं साकारला होता, परंतु त्याच्या समोर आता प्रथम परफेक्ट यॉर्कर. कमालीचा बॉल आहे. बचावात्मक फटका खेळावा लागला. क्रिकेटमधील ब्रह्मास्त्र यॉर्करला संबोधलं जातं आणि प्रथमच्या माध्यमातून तो बॉल आपल्याला बघायला मिळाला. गुड स्टार्ट, गुड बॉलिंग फ्रॉम प्रथम. तेजस म्हात्रे समोर डॉट बॉलनं सुरुवात केलेली आहे. पहिला बॉल फुल टॉस होता, परंतु तेथेही विकेटची संधी होती. तुम्हीच पाहतात रियांशी अँड रुहानी 11च्या विरोधात देवांश सुपर किंग्स दोघांनी आज एक मॅच जिंकली आहे. मॉर्निंग सेशन मध्ये तुषार आहे. आपण पाहतोय देवांश. अखंडता, युनिटी आज भाल गावाची बघायला मिळाली. क्रिकेट हा एक माध्यम आहे एकत्रित येण्याचा, आणि आज आपण पाहतोय सर्व भाल गावातील क्रिकेटर आज एकत्रित होऊन या ठिकाणी खेळतात. फार आनंद वाटतो यावेळेला. ऑन दी राईज मिस टायमिंग स्ट्रोक बॉल हवेत आहे. लॉंग ऑनला जेल पकडली आहे. पहिल्या मॅचचा हिरो या मॅच मध्ये फेल ठरतोय. तेजस म्हात्रे गॉन. बिग विकेट. स्पीड अप करायचं. मी सातत्याने तुम्हाला सूचना देतोय की फास्ट क्रिकेट खेळा, कारण आज फायनल आपल्याला कव्हर करायचे आणि इथे मला वाटतं की लवकर अंधार होत असावा, कारण डोंगराच्या कुशीमध्ये मैदान आहे. फुल टॉस बॉल पुन्हा एकदा आपण पाहतोय. फक्त दिशा दाखवली आहे. शॉर्ट मिड विकेटचा फिल्डर बॉलवरती येतोय. सेकंडचा कॉल होता. धावबाची संधी होती त्यावेळेला. हे बघितल्यानंतर स्वतःची पावले मागे घेतले आणि एक जाम
त्या दरम्यान फलंदाजाला मिळाली. स्कोर मोजप विथ सिंगल टीमची टोटल तुम्ही पाहतात 6 या आकड्यावरती. भास्कर दादा चिकनकर साहेब सामनावीर मॅन ऑफ द सिरीज साठी, प्लेअर ऑफ द टुर्नामेंट साठी टीव्ही त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. आणि भास्कर दादांचा आज वाढदिवस देखील आहे. आणखी एक चांगला बॉल प्रथमचा षटक क्रमांक पहिलं यावेळेला संपलं. टीव्ही देखील आता यावेळेला आलेले आहे. त्याचबरोबर तुम्ही पाहतायत जेवणाची व्यवस्था आज भास्कर दादा चिकनकर यांच्याच माध्यमातून करण्यात आलेली आहे. आज त्यांचा वाढदिवसाच्या त्यांना पुनश्च एकदा आम्ही तमाम या टेनिस बॉल क्रिकेट जगताकडनं खूप खूप शुभेच्छा देतोय. टेनिस बॉल क्रिकेटचं जग फार मोठं आहे, विश्व फार मोठं आहे. आपण पाहतोय प्रत्येक गावोगावी सध्या मोठ्या मोठ्या इव्हेंट्स होत आहेत. आज गाव अंतर्गत प्रीमियर लीग भाल गावामध्ये तुम्हाला बघायला मिळाली आहे. ऐतिहासिक ही नगरी आहे, कारण आपण पाहतोय श्री मलंगड रोडला हे गाव वसलेलं आहे. आणि क्रीडा क्षेत्रामधील तसेच आपण पाहतोय वारकरी संप्रदाय देखील भालगाव आणि ह्या परिसरामध्ये फार मोठ्या संख्येने तुम्हाला बघायला मिळतो. जगातील सर्वात मोठा संप्रदाय कुठला असेल तर ते वारकरी संप्रदाय. आणि या विभागामध्ये अनेक दिग्गज कीर्तनकार, प्रवचनकार तुम्हाला नक्की बघायला मिळतील. कारण बाजूलाच श्री मलंगड या गावाच्या शेजारी वसलेल्या म्हणजे ऐतिहासिक नगरीमध्ये आपण आहोत. आणि आज डोंगराच्या कुशीमध्ये हे मैदान भाल गावाचं. हो, यावेळेला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता, हवेमध्ये बराच का बॉल, परंतु यावेळेला नो मॅचला चेंडू लँड झाला. फलंदाजांकडे वेळ होती 2 धावा पूर्ण करण्याची. स्कोर मोजो विथ डबल टीमची टोटल तुम्ही पाहतात 8 रन्स ऑन अबाउट सेकंड ओव्हर. षटक क्रमांक दुसरं यावेळेला मार्गस्थ असताना गोलंदाज प्रदीप बॉलिंग करतोय. प्रदीपला आता इथून आपण पाहतोय की पहिल्याच बॉलवर 2 धावा त्यानं खर्च केल्यात. दरम्यान या ठिकाणी स्वागत आणि सन्मान केला जात आहे शिर्डी साई पालखीचे ऑर्गनायझर चंदन भाई यांचा शुभ सन्मान मंचावरती केला जात आहे. व्यासपीठावरील हे दृश्य तुम्हाला ऑन स्क्रीन बघायला मिळेल. साईबाबांच्या सेवेसाठी ते प्रत्येक वर्षी पदयात्रा सोहळा आयोजित करतात आणि त्यांचा सन्मान आपण मंचावरती करतोय. श्री लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून हे सर्वच क्षणचित्र कैद करण्याचा प्रयत्न. राऊंड टू विकेट. प्रदीपचा हा बॉल हवेमध्ये ऑन द राईज ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, विथ बाउन्स स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. लॉंग ऑफचा फिल्डर बॉलवरती येतोय. वेळ होती 1 धाव पूर्ण करण्याची. बघा तेजस मात्रे जसा बाद झाला, रियान रुहानी 11 थोडासा ढासळताना दिसला, बॅकफुटला जाताना दिसला. क्रिकेट हा खेळ कोणत्या एका खेळावरती अवलंबून नाहीये. तुम्हाला 11 खेळाडूंना चांगलं खेळ करावा लागेल, तेव्हा तुम्ही चॅम्पियन बनाल. चंदन भाईनं दाखवलं जातं ऑन स्क्रीन. यावेळेला पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन मिड विकेटला बॉल ट्रॅव्हल होते. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. आउटफील्ड थोडीशी खराब आहे तिथे, परंतु इथे 5 क्षेत्ररक्षकाचे कौतुक करावे लागतील. फलंदाज होते धाव बाद. धक्का लागतोय टीम रियांश अँड रुहानी 11ला. भागेश म्हात्रे आज ऑर्गनायझरच्या भूमिकेमध्ये तुम्ही पाहतायत. गावासाठी खरं तर हे करणं गरजेचं आहे. या गावातूनच प्रत्येकाची सुरुवात गावातूनच होत असते. प्लॅटफॉर्म मिळत असतो आणि भाल गावाचं नाव आता टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ऍज अ कॉमेंटेटर भागेश करतोय. यावेळेला पुन्हा एकदा हवेमध्ये बॉल आहे, फिल्डर डाऊन द बॉल येतोय, परंतु इथे भरपूर पुढे गेला. थोडासा स्लॉपी त्या ठिकाणी आपण वर्क पाहिलं फिल्डरचा, कारण थोडासा स्लोप आहे मैदानाला तिथे बॅलन्स सांभाळणं थोडं कठीण राहतं आणि तेच घडलं. बारा धावा धावफलकावरती 2 विकेट आतापर्यंत गमावलेले आहेत. 12 धावा स्कोर कार्डवरती असताना षटक क्रमांक दुसरं यावेळेला सुरू आहे. प्रदीपनं देखील कमाल केलेली आहे. राऊंड द विकेटनं इकॉनॉमिकल स्पेल, गुड बॉलिंग, गुड लेन स्पॉटवर टप्पा पडला, थोडीशी मुवमेंट बघायला मिळाली. राईज होणारा बॉल येतोय डॉट. देवान सुपर किंग्स जबरदस्त कामगिरी करत असताना मागच्या सामन्यामध्ये ज्या संघानं धावांचा उंच डोंगर
उभारला होता त्याच संघाला या ठिकाणी नमवलंय, शांत केलेलं आहे सध्या तरी. याच ड्रोन कॅम्पच्या माध्यमातून खरोखरच विहंगम दृश्य या क्रीडांगणाचं आणि या स्पर्धेचं घेण्यात आलेलं आहे. जीवन म्हात्रे यांच्याविषयी खूप चर्चा केली भागेशनं. यानंतर BBC 11 विरुद्ध जॉय 11 3959. जय 11 आहे. BBC वर्सेस जय 11 3959. नेक्स्ट मॅच इन बिटवीन दिस टू टीम्स. फ्लाइट देण्याचा प्रयत्न होता. फ्लाइटेड बॉल बलून डिलिव्हरी पाहायला मिळाली. डॉट बॉल. गोलंदाजी वैभव करतोय तिसऱ्या ओव्हरमध्ये. डॉट बॉलनं सुरुवात करत असताना सपशेल नांगी टाकली फलंदाजाने. आपण पाहतोय आतापर्यंत एकाही बॅटरला मोठा फटका खेळता आलेला नाहीये. पहिल्या ओव्हरमध्ये तेजसच्या बॅटमधून एक चौकार आला होता, परंतु ते वगळता एकही चौकार एकाही फलंदाजाला खेळता आलेला नाहीये. वैभवचा पुढचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहतोय. अगेन्स्ट टर्न खेळण्याचा प्रयत्न होता. थोडासा गतीमध्ये विचार केला तर गती थोडी कमी टाकण्याचा प्रयत्न केला वैभवनं. 2 धावा त्या ठिकाणी मिळाल्यात. 3 धावा त्या ठिकाणी मिळाल्या आणि धावसंख्या 3 ने पुढे जात असताना 15 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेली आहे. आज भालगावातील सर्व युवक तुम्ही पाहतायत या क्रीडा स्पर्धेसाठी मेहनत घेत आहेत. या क्रीडा स्पर्धेमध्ये भाग घेत आहेत. वयाच्या 40 नंतरचे खेळाडू देखील 40+ मास्टर्सचे प्लेयर देखील इथे खेळताना दिसले. हो, यावेळेला बॅकफुटला गेले, पंच केलाय, थोडीशी वीट मिळाली, जागा मिळाली, त्याचा फायदा बॅटरनं उचलला. चौकार खेचतोय. गुड शॉट. तर तुम्ही पाहताय द सिरीजसाठी टीव्ही देखील त्यांनी दिलेली आहे. मंडपची व्यवस्था त्यांनी केलेली आहे. हा चेंडू आपण पाहतोय पुन्हा पुढे टाकण्याचा प्रयत्न ऑन साईडला व्ही शेपमध्ये एक्झिक्यूट करायचं होतं. बॅटच्या आतल्या कडीला लागला. इथे मात्र मिसअंडरस्टँडिंग, दोघांचा तालमेल चुकला आणि अखेर फलंदाज आणखी एक होते बाद. धावबादच्या स्वरूपामध्ये धक्का लागेल रियांश 11ला. न्यू मॅन इन मोनू, मोस्ट एक्सपेन्सिव्ह प्लेयर इन BPL. सर्वात महागडा खेळाडू म्हणून या खेळाडूकडे बघितलं जातं. मोनू आता मैदानामध्ये सज्ज होतोय. धडधाकड शरीर यष्टीचा खेळाडू आहे, परंतु ते धडधाकड फटके त्याच्या वतीने आपल्याला बघायला मिळणार का? धावा धावफलकावरती तुम्ही पाहतात 20 धावा आहेत. षटक क्रमांक 3 यावेळेला सुरू असताना वैभव गोलंदाजी करतोय. यानंतर जय 11 3959 च्या विरोधात BBC 11 अशी लढत तुम्हाला बघायला मिळेल. पुन्हा फ्लाइट देण्याचा प्रयत्न होता. पंचांचा बीमर नो बॉलचा इशारा येतोय. एक धाव इथे मिळाली आहे. सेकंडचा कॉल मोनूचा आलेला आहे आणि मोनून 2 धावा पूर्ण देखील केलेल्या आहेत. एक नो बॉलची धाव सुद्धा मिळेल, म्हणजे 3 धावा आता स्कोर कार्ड वरती जोडल्या जातील. या 3 धावांनी रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. फिल्डर्सने रिव्ह्यू घेतलेला आहे का सर? इट्स ओके. क्षेत्ररक्षकांना संधी आहे, फलंदाजांना संधी आहे की तुम्ही भीमर नो बॉलसाठी एक रिव्ह्यू घेऊ शकता. अंपायरच्या अगेन्स्ट चॅलेंज तुम्हाला करायला संधी दिलेली आहे, तुम्ही करू शकता. इट्स अ नो बॉल. टीव्ही अंपायरचा देखील निर्णय आलेला आहे, नो बॉलच आहे. या पुढचा बॉल आता फ्री हिट असेल. मोनू सबसे महंगे खिलाडी म्हणून मोनूकडे बघितलं जातं. ह्या वर्षामध्ये आदरणीय शरद गायकवाड आणि रामदास म्हात्रे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आपलं सहर्ष स्वागत. आणि मोरे साहेबांच्या माध्यमातून आम्हाला शीतपेय या स्पर्धेमध्ये आलेल्या सर्वच खेळाडूंसाठी यावेळेला पुन्हा एकदा आपण बघितलं की सातत्याने ऑप्शनच्या बाहेर चेंडू टाकण्याचे प्रयत्न गोलंदाजांच्या वतीनं राहिलेले आहेत. आता बॉलच्या मेरिटवर क्रिकेट खेळणं गरजेचं आहे. एक पंचचा चौकार तुम्हाला बघायला मिळाला होता
उलट बॅटर रोहितनं तो मारला होता. आता मोनू आणि मोहित ही जोडबोली तुम्हाला मैदानामध्ये पाहायला मिळते. मोहित ऑन स्ट्राईक, राऊंड द विकेट. नो, यावेळेला जणू काय टेनिस खेळतोय की काय, रॅकेट घेऊन ज्या पद्धतीने फटका एक्झिक्यूट केला होता. डॉट चेंडूवाला वैभवचा हा षटक क्रमांक 3 यावेळेला समाप्त झालं. एंड ऑफ दी थर्ड ओव्हर. टीमची टोटल तुम्ही पाहतायत धावफलकावरती 24 रन्स. नक्कीच आणखी पारितोषिकांमध्ये आता वाढ झालेली आहे. पण पाहतोय स्वर्गीय रतन दत्तू म्हात्रे यांच्या स्मरणार्थ परेश म्हात्रे यांच्याकडून जे 2 संघ फायनलला खेळणार आहेत त्यांच्यासाठी दोन्ही संघांच्या 12 प्लेयर्ससाठी मेडल या ठिकाणी दिले जाणार आहेत. थँक्यू सो मच परेश म्हात्रे. फुल टॉस बॉल, मोनूच्या बॅट मधून धमाका. इसी तो कारण के वजह से सबसे महंगे खिलाड़ी बने इस साल बीपीएल में. मोनू ने ठोक दिया ये छक्का. ज्या बाईक पार्क केलेल्या आहेत, मी त्या सर्वांना विनंती करतोय की आपण त्या बाजूला करा. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त धाव इथे मिळेल. स्कोर मोजो विथ सिंगल. टीमची टोटल तुम्ही पाहताय 34 रन्स. फायटिंग टोटलकडे आता वाटचाल. रियान्श अँड रुहानी 11 करत असताना, कारण देवांश सुपर किंग संघाकडे स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे. त्यांना माहिती आहे की 50 पर्यंत जाण्याचा प्रयत्न करावाच लागेल अथवा हा सामना कठीण होणार आहे. यावेळेला पुन्हा एकदा अक्रॉस लाईन लॉफ करण्यात आलेला आहे. हवेमध्ये बॉल आहे. डाऊन दी बॉल फिल्डर. मिस्टेक झालेली आहे कॅप्टनकडनं. झेल सोडली त्या ठिकाणी आणि 2 धावा देखील बहाल करण्यात आलेल्या आहेत. क्रिकेटमध्ये एकेका धावेला फार महत्व असतं. मनीष थोडा नाराज असेल. लास्ट ओव्हरमध्ये तो गोलंदाजी करतोय, परंतु कॅप्टनकडनं अशा प्रकारे त्याने एक्सपेक्ट केलं नसावं की फिल्डिंग अशा होणार आहे, सुमार दर्जाची होणार आहे. सध्या तरी लीग मॅचेस यानंतर नॉकआउट मॅचेसला ही सुरुवात होणार आहे. परंतु टॉप 4 मध्ये कोण पोहोचणार पुन्हा एकदा आपण पाहतो. ऑन साईडला सातत्याने मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न राहिला. दुसरी धाव याही वेळेला घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण. तिसऱ्या धावेचा प्रयत्न. मोनू पोहोचलाय. 1 शॉटचा इशारा आलाय, परंतु मोनूनं 1 धाव अपूर्ण टेकलेली आहे. 2 धावा इथे मिळाल्या आणि स्कोर 2 धावांच्या मदतीने पुढे जात असताना धावफलकावरती 38 धावा. असं वाटतं की संध्याकाळी जसं इव्हनिंग सेशन मध्ये आपण जाणार, फार मोठी टोटल बघायला मिळणार आहे सायंकाळच्या सत्रामध्ये. कारण अगदी डोंगरावरच आपण आहोत. एवढा उंच मैदान फार रेअरली दृश्य बघायला मिळतं. मला वाटतं की मी फर्स्ट टाइम एवढ्या उंचावर मैदानावर असलेल्या मैदानावर कॉमेंट्री करतोय. भालगाव कमाल केलेली आहे. या मैदानाच्या निर्मितीसाठी फार मेहनत त्यांनी घेतली. मोनिष्ठ सांगितलं की येणार 1-2 वर्षात आणखी ज्या काही त्रुटी आहेत त्याही ते इथून पूर्ण करणार. पुन्हा एकदा आपण पाहतोय शॉर्टम जॅप केला ऑन साईडला. हा पंप जॅप केला होता मोनूनं. मोस्ट एक्सपेन्सिव्ह प्लेअर. सेकंडचा कॉल आणि ते धावबादची संधी आणि फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये होतोय बाद. धक्का लागतोय टीम रियान्श अँड रुहानी 11ला.
गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज मनीष अंतिम षटकामध्ये पहिल्या बॉलवर षटकार आला. यावेळेला ह्या षटकामध्ये रन्स येत आहेत. रन्स येणं गरजेचं होतं कारण 2 षटकांमध्ये पूर्ण बॅकफुटला होता. रियाज 11 पुन्हा एकदा आपण पाहतोय हवेमध्ये बॉल ओव्हर द बॉर्डर हेड स्ट्रोक एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफचा फिल्डर बॉलवरती येतोय. पुन्हा दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. मोनू धडधाकड शरीर यष्टीचा खेळाडू आहे असं वाटतच नव्हतं की एवढा वेगानं तो पळणार, परंतु इथे पळून धावा खूप चांगल्या पद्धतीने त्याने पूर्ण केल्या. 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय. आफ्टर 4 ओव्हर टीमची टोटल तुम्ही पाहतायत धावफलकावरती धावा झालेल्या आहेत 41 आणि टार्गेट असेल 42 धावांचं हा सामना जिंकण्यासाठी. 42 रन्स टू विन इन 4 ओव्हर. नेक्स्ट मॅच टॉस आपण यावेळेला करतोय. या दोन्ही कॅप्टन BBC 11 आणि जय 11 3959 टॉस करण्यासाठी आपण या BBC 11 आणि जय 11 3959. या विभागामध्ये नेहमीच सातत्याने 2 मैदानी खेळ आवर्जून आपल्याला बघायला मिळत असतात. त्यामध्ये क्रिकेट आणि बैलगाडा शर्यत. श्री मलंगड विभाग असेल, त्यानंतर आपण कल्याण डोंबिवली ग्रामीण मध्ये गेलो तर बैलगाडा शौकीन भरपूर आपल्याला बघायला मिळालेत. हळूहळू आता आपण पाहतो की भिवंडी परिसरामध्ये देखील बैलगाडा शर्यती तुम्हाला बघायला मिळतात. BBC कॅप्टन या ठिकाणी आलेले आहे. जय 11 कॅप्टन आपण या टॉस करण्यासाठी 41 धावा बनवल्यात. 42चं टार्गेट इथून पार करावं लागणार आहे सामना जिंकण्यासाठी. 42 रन्स टू विन इन 4 ओव्हर. पॉइंट्स टेबलकडे आपण थोडी नजर टाकूया. या ठिकाणी आपण पाहतोय केविन 5111 5 मॅचेस पैकी 4 त्याने आतापर्यंत जिंकलेले आहेत. ते जवळजवळ क्वालिफाईड झालेलेच आहेत असंच म्हणूया आपण. त्यानंतर जय 3959 देखील आपण पाहतोय 5 पैकी 4 मॅचेस त्यांनी जिंकलेल्या आहेत. परी 11 देखील 5 पैकी 4 मॅचेस जिंकलेल्या आहेत. परंतु रियांश आणि रुहानी 11 4 पैकी 2 विजय. देवांश सुपर किंग 5 पैकी 2 विजय. BBC 4 पैकी 1 विजय आणि गावदेव 40+ 6 पैकी 0. हा पॉइंट्स टेबल तुम्हाला बघायला मिळतो आणि यानुसार आपल्याला बघायला मिळेल टॉप 4 संघ कोणता असणार आहे या स्पर्धेमध्ये. तर पुन्हा एकदा आपण मोनिश पाटील यांना इन्व्हाइट करूया कॉम्बॉक्स मध्ये. सेकंड इनिंग सुरू होते. 42चं टार्गेट पार करावं लागेल हा सामना जिंकण्यासाठी. तत्पूर्वी टॉस देखील आपण संपन्न करणार आहोत. नाणेफेकीचा कौल या ठिकाणी केला जात आहे. जय 11 3959 आणि BBC 11. Tail is a call and is a tail. BBC won the toss and BBC संघाने नाणेफेकी जिंकलेली आहे. चला मुख्य रस्त्यावर ज्या गाड्या पार्क केलेल्या आहेत प्रमुख पाहुणे आपले येणार आहेत. दॅट्स वाय आपण त्या गाड्या थोड्या बाजूला करा. आमच्यात सर्व ग्रामस्थच आहेत, त्यांना सर्वांना विनंती करतोय. या मोनिशजी आपण पुन्हा एकदा मोनिशजींचा आवाज कॉमेंट्री बॉक्स मध्ये ऐकणार आहोत सेकंड इनिंग मध्ये. येस ओव्हर टू कॉम बॉक्स. धन्यवाद. नमस्कार मंडळी, आपला पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. आपण दुसऱ्या डावाला सुरुवात केली आणि दुसऱ्या डावामध्ये जर बघितलं गेलं तर पंचांचा ग्रीन सिग्नल देखील आलाय. 2 सलामीचे बॅटर्स प्रथम आणि त्याच्या समेत तुषारची जोडी पाहतोय. व्हेरी फर्स्ट डिलिव्हरी, पहिला बॉल, स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचा प्रयत्न केला आणि त्याच दरम्यान धाव फळकावरती जोडला गेला पहिल्या चेंडूमध्ये. टोटल 41 फळकावरती बनवलं. 42 आव्हान आहे आणि 42 आव्हान पार करताना तुषार आणि प्रथमची जोडी जिथे स्ट्रायकर एंडला तुषार पाहतो आणि प्रथम नॉन स्ट्रायकर एंड वरती आहेत. आणि गोलंदाजीवरती गोलंदाज तेजस गोलंदाजी करताना मागच्या मॅच मध्ये अफलातून बारी पाहिली तेजसची. हवेत खेळायचा प्रयत्न केलाय. नोमॅन्स लँड मध्ये चेंडू आहे आणि
त्याच दरम्यान फेकी करेपर्यंत आणखी एक सिंगल पाहायला मिळेल आणि एका सिंगलच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती पहिला 2 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आणि पहिला 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 3 या आकड्यावरती धावा फळकावर पाहतोय आपण 42 धावा फारसं मोठं आव्हान नाहीये 10 ते 11च्या सरासरी धावा फळकावरती बनवायच्या आहेत त्यामुळे हळूहळू सुरुवात ठाऊक आहे आणि हळूहळू मॅच कशा हातामध्ये घ्यायची आहे हे तिकीट ठाऊक आहे आणि तेच मैदानामध्ये सध्या चालू आहे पुढे टाकला होता ऑप्शनच्या बाहेर चेंडू होता आणि त्याच दरम्यान आणखी एक सिंगल बनवली जाईल आणि या सिंगलच्या मदतीने देखील संख्या फळकावरती वाढतीये जाऊन पोहोचली गेली 4 या आकड्यावरती 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय 4 धावा फळकावरती आहेत डबल सिंगल धावसंख्या फळकावरती बनवण्याचं काम सध्या चालू आहे कारण की ठाऊक आहे बॅटर्सला विकेट मिळाले समोरच्या संघाला तर मॅच कदाचित फसू शकते आणि त्याच इंटेन्शननी सध्या मंद मतगतीने खेळायचा प्रयत्न आहे जोरकस फटका खेळायचा होता व्हॉट अ कॅच ऑफ द डे नसेल तर ही कॅच ऑफ टुर्नामेंट असू शकते एकदा अक्षर रिप्ले मध्ये चेक करूयात आपण खूप खोलवरती चेंडू होता आणि एवढा क्विकली ऍक्शन केली खूप लवकर रिॲक्ट झाले हा खेळायचा प्रयत्न केला मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये आणि त्यानंतर वा दर्जेदार झेल पकडली गेली पूर्णपणे स्वतःला समर्पण करताना आणि ज्यावेळेस लो स्कोअरच्या मॅच असतात त्यावेळेस तुम्हाला साइड अँगलने आपण पाहतोय सुपर कॅच कारण की इनफिल्ड मध्ये ज्यावेळेस तुम्ही क्षेत्ररक्षण करत असता तेव्हा फार वेगाने चेंडू तुमच्यापर्यंत येतात त्यामुळे तुम्ही जर अशा प्रकारच्या झेल चिपकवता त्यामध्ये किंवा झेल पकडता मी म्हणेन की फिल्डिंग क्षेत्रामध्ये तुम्ही खूप जास्त अभ्यास केलाय पूर्णपणे नजर होते चेंडूवरती त्यामुळे एक सक्सेसफुल झेल टिपली गेली आणि त्याच दरम्यान 4 या आकड्यावरती धक्का क्रमांक पहिला बसताना 4 चेंडूंचा खेळ देखील जिथे समाप्त झालाय पहिल्या षटकामध्ये पहिल्या डावाचा खेळ समाप्त झाला आणि दुसऱ्या डावामध्ये 42 आव्हान दिलं आणि जिथे 4 धावांवरती विकेट क्रमांक पहिला मैदानाच्या बाहेर दरम्यान प्रेक्षकांना त्याचबरोबर खेळाडूंना विनंती करेन की प्रमुख पाहुण्यांचं इथे शुभागमन होणार आहे सो विनंती करेन की एंटर गेट वरती ज्यांच्या पण बाईक्स आहेत त्या क्लिअर करा जेणेकरून पाहुणे आपल्या व्यासपीठापर्यंत पोहोचताना त्यांना कोणत्या प्रकारचे अडथळे नको स्टेप आउट केलं इनसाइड आउटचा फटका अगदी बॉल एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर विकेट पडला आणि त्यानंतर येणारा नवीन बॅटर प्रदीपने सुरुवात 400च्या स्ट्राईक रेटने आपलं खातं उघडताना पहिल्या बॉलवरती चौकार अगदी थोड्याच वेळामध्ये 15 ते 20 मिनिटांमध्ये दुपारचं भोजन देखील सुरुवात होईल सो आपण कुठेही जाऊ नका थोड्याच वेळामध्ये भोजनची सोय जी आपल्यापर्यंत पोहोचवली गेले सन्माननीय भास्कर दादा चिकनगर आज त्यांचा वाढदिवस देखील आहे आणि वाढदिवस निमित्तानं त्यांच्या माध्यमातून आज आपल्या या संपूर्ण स्पर्धेसाठी जेवण आणि आज मला आज ट्रॉफी प्रथम आणि द्वितीय ट्रॉफी आणि त्याचबरोबर प्लेअर ऑफ द टुर्नामेंट जो राहील त्याच्यासाठी टीव्ही देखील आपल्यापर्यंत पोहोचवले गेले गोड व्यक्तिमत्व आहे भास्कर दादा चिकनगर आणि त्यांचा वाढदिवस आहे आणि वाढदिवसानिमित्ताने खूप सारे गिफ्ट्स त्यांच्या माध्यमातून आणि त्याचबरोबर ज्या 2 संघ फायनल पर्यंत पोहोचतील त्यांच्यासाठी कोंबडे देखील आपल्यापर्यंत पोहोचवल्यात खूप सारे पारितोषिक्स आणि त्याचबरोबर सन्माननीय अरविंद भाई यांच्या माध्यमातून आपल्याला ॲक्वागार्ड देखील मिळालाय जो हा पारितोषिक असेल सरप्राईज पारितोषिक आहे ॲक्वागार्डचा म्हणजे एकंदर एखाद्या भाग्यवान खेळाडूला तो ॲक्वागार्डचं देखील पारितोषिक मिळू शकते स्पर्धेच्या माध्यमातून त्याचबरोबर कूलर देखील आहे म्हणजे खूप सारे पारितोषिक आपल्यापर्यंत पोहोचवले गेलेत सन्मान चिन्ह देखील आपण जर बघितलं गेलं तर सन्माननीय मनोजजी म्हात्रे साहेब यांच्या माध्यमातून आणि त्याच दरम्यान सन्माननीय आदरणीय आज ज्यांचा वाढदिवस आहे आणि ज्यांची चर्चा आपण करत होतो आदरणीय भास्कर दादा चिकनकर साहेबांचे इथे शुभागमन होतं वेलकम 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 आज थांबवायचे 2 मिनिटं वेलकम 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 आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे भालगाव प्रीमियर लीग 2024-25 हा क्रिकेटचं दैदित्यमान आयोजन पाहतो आणि ज्यांच्या माध्यमातून ज्यांच्या वाढदिवसा निमित्तानं पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी त्याचबरोबर
मॅन ऑफ द सिरीज जो राहील त्याच्यासाठी टीव्ही आणि आजचा दुपारचा जेवणाची सोय देखील ज्यांच्या माध्यमातून लाभली गेली आहे असे गोड व्यक्तिमत्व आदरणीय भास्करदादा चिकनकर यांचा इथे शुभागमन झालाय. आज वाढदिवस देखील आहे आणि त्यांना या स्पर्धेच्या माध्यमातून आणि त्याचबरोबर सर्व खेळाडूंच्या माध्यमातून आणि आमच्या कॉम्बॉक्सच्या माध्यमातून वाढदिवसाच्या देऊयात लक्ष लक्ष शुभेच्छा आणि त्यांचं शुभागमन करूयात आपल्या या व्यासपीठावरती. चिकनकर साहेबांचे ते शुभागमन होत आहे. वाढदिवसाच्या खूप साऱ्या आपण शुभेच्छा देऊयात आपल्या संपूर्ण क्रिकेट विश्वातून. चला मॅचकडे जाऊयात. फ्लेक्स पाहू शकता समाजसेवक भास्करदादा चिकनकर यांचा आपला टीव्ही स्क्रीनवरती. हवेत खेळायचा प्रयत्न केला, क्षेत्ररक्षक पाठीमागे आहेत पण त्यांच्यापासून दूर राहिलाय चेंडू आणि त्याच दरम्यान एक सिंगल धाव फलकावरती बनवली जाईल. खेळाडू कक्षामधनं कोणत्या प्रकारची कॉलिंग करू नका. एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती वाढते. धावसंख्या फलकावरती टोटल जाऊन पोहोचली गेली 9व्या आकड्यावरती. जिथे चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. टोटल एक षटक क्रमांक दुसरं चालू आहे. पहिल्या षटकामध्ये 8 धावा 2 विकेट मिळाले आणि दुसऱ्या षटकाची सुरुवात एका सिंगल पासून पाहायला मिळाली. बोला तयार. पुढचा बॉल हलक्या गतीने खेळायचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक तिकडे आहेत. एक धाव तर बनवली जाईल फेकी करेपर्यंत. दुसऱ्या धावेची कॉलिंग आहे आणि दुसरी धाव देखील फळकावरती जोडली गेली आणि या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढतायत. टोटल 11 आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचली गेली. षटक क्रमांक प्रगतीपथावरती चालू असताना दुसरं पहिल्या चेंडूवरती एक सिंगल आली, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती डबल धावा आली आणि 11 धावा फळकावरती आहेत. फारसं मोठं टार्गेट नाही, 42चा 1 पार करायचंय सध्या. ऑप्शनच्या बाहेर गुडलँड स्पॉटवरती चेंडू होता. लेट कट करायचा प्रयत्न होता पण चेंडूच्या मार्गपर्यंत नाही पोहोचू शकले आणि त्याच दरम्यान आणखी एक डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळाली आणि याच निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर धावा फलकावरती स्थगिती पाहताना 9व्या आकड्यावरती. बघा अशा प्रकारची गोलंदाजी चालत राहिली तर मग मॅच कदाचित 11 धावा हवेत खेळल्या गेल्यात. मोठा फटका येईल की काय? मोठा धमाका पाहायला मिळतोय. बॉल सरळ निघून जातोय मिड विकेट बॉन्ड लाईनच्या बाहेर. 6 धावेंकरिता षटकार. सन्माननीय करणजी मात्रे साहेबांच्या माध्यमातून 3000 रुपयाचं कॅश प्राइज आमच्यापर्यंत सुपूर्द केलंय. पुढचा बॉल हलक्या गतीने खेळायचा प्रयत्न केला. कट केला होता चेंडूला आणि चेंडू निघून चाललाय. डीप थर्ड मानला सरळ सीमारेषेच्या बाहेर. षटकारानंतर आलेला हा चौकार. सन्माननीय भास्करदादा चिकनकर आणि यांच्या माध्यमातून जर खरं तर पाहिलं तरी स्पर्धा 31 आणि 1 ठेवण्याचं रिझन तेच होतं. फक्त त्यांचा वाढदिवस होता 1 तारखेला आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा बनवली गेली आणि त्यांच्या माध्यमातून आणि सदैव या आपल्या गावासाठी अगदी जर बघितलं गेलं तर आईगाव देवी क्रिकेट क्लब भाल यांच्यासाठी सदैव खूप सारं प्रेम आहे त्यांचं आणि जेव्हा पण गरज लागली अगदी मदतीचा पहिला हात त्यांचा आपल्या सोबत असतो. आणि या स्पर्धेसाठी जर बघितलं गेलं तर आजच्या दिवसामध्ये त्यांच्या माध्यमातून आपल्याला जेवणाची व्यवस्था लाभली गेल्या. 2 ट्रॉफीज पहिल्या क्रमांकाची, द्वितीय क्रमांकाची ॲज वेल ॲज टीव्ही देखील मॅन ऑफ दी सिरीज साठी दिली आणि त्याचबरोबर पाणी पोचवा मैदानामध्ये आणि त्याचबरोबर
जे क्वालिफाय 2 संघ होणार आहेत टॉप 2 मध्ये जे असतील संघ त्यांच्यासाठी कोंबड्यांची व्यवस्था देखील आपल्यापर्यंत पोहोचवली गेली आहे आणि त्याचबरोबर संपूर्ण खेळाडूंना जेवणाची व्यवस्था आणि अनेक साऱ्या गोष्टी त्यांच्या माध्यमातून पोहोचवल्या गेल्यात. आपल्याला असे गोड व्यक्तिमत्व आपल्या व्यासपीठावरती भास्कर चिकनकर आणि सध्या टीव्ही स्क्रीनवरती त्यांचा फ्लेक्स देखील पाहू शकाल. त्यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देखील आपण देऊयात आणि थोड्याच वेळामध्ये एक कटिंग सेरेमनी देखील आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या फळकावरती आहे टोटल 23. विजयासाठी आता इथून 19 धावांची अजून देखील गरज आहे. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 2 षटकामध्ये 23 धावा फळकावरती बनवल्या तर अर्थात आता 12 चेंडू 23 बनवल्यात. 12 चेंडूमध्ये 19 धावा फळकावरती बनवायच्या आहेत आणि मनल आहेत गोलंदाजीवरती तिसरं षटक घेऊन, जे महत्वाचं षटक आहे. या षटकामध्ये मनलने जर चांगली गोलंदाजी केली, हा पाठ टीव्ही स्क्रीनवरती इक्वेशन 12-19 समीकरण, या षटकामध्ये विकेट 1 ते 2 मिळाले आणि कमीत कमी धावा खर्च केला तर अंतिम षटकामध्ये मॅच बदलताना दिसेल. पहिलाच बॉल मनलचा यावेळेस वेगवान होता आणि त्याच दरम्यान शॉट फाईनच्या क्षेत्रामध्ये चेंडूला अडवलं गेलं. एक सिंगल कंप्लीट केली आणि एका सिंगलच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती 24 आकड्यावरती जाऊन पोहोचूया. चोवीस धावा फळकावरती आहेत, त्यामुळे येणारे 11 चेंडू आणि 11 चेंडू 18चं समीकरण मैदानामध्ये पाहायला मिळतं. मनल तयार, चेंडू क्रमांक दुसरा घेऊन पुढे टाकला होता मनलसाठी. हा बॉल मिड विकेट बॉन्ड लाईन क्लिअर करताना बॉल सरळ निघून जातोय सीमा रेषेच्या बाहेर चौकाराकरिता. मनलच्या विपक्षामध्ये हा मोठा फटका आलाय. 4 धावा पाहायला मिळतील. चौकाराच्या मदतीने धावा फळकावरती 28 आकड्यावरती. चेंडू क्रमांक तिसरा पाठी ठेवलं यावेळेस, लेट कट केलंय चेंडूला आणि थर्डमॅनच्या रिजन मध्ये बॉल नाही थांबणार, सरळ निघून जातोय. बॅक टू बॅक लगातार अब की बार दूसरी बार दुसरा चौकार. दोन चौकार आले आणि 2 पद्धतीने 32 धावा फळकावरती. आता विजयासाठी 10 धावांची गरज बाकी राहील. पुढचा बॉल पुन्हा एकदा मिड विकेटला. क्षेत्ररक्षक तिकडे आहेत पण थोडेसे अडथळेमध्ये आले आणि त्याच दरम्यान चेंडूला कॅच नाही करू शकले. रनआउटची संधी देखील आहे. स्ट्रायकर एंडला धोका निर्माण होतोय पण धावा फळकावरती बनवल्या गेल्या. त्या टोटल 3 धावा फळकावरती बनवल्यात आणि या 3 धावेच्या मदतीनं धावा फळकावरती टोटल जाऊन पोहोचल्या गेल्या. त्यामध्ये 35 आकड्यावर. रोहित यांच्या अगदी जवळचे निकटवर्ती सन्माननीय करणजी म्हात्रे साहेब यांच्या माध्यमातून टोटल कॅश प्राइस 3000 रुपयाचा आलाय जर 3 षटकार जोडले तर. यावेळेस क्लीन बोल्ड, दांडी गुल, फलंदाज बाद. झाला 35 आकड्यावरती तिसरा विकेट. क्लीन बोल्ड झाले फलंदाज. 5 चेंडूंचा खेळ देखील समाप्त झाला. म्हणजे अर्थात आता इथून जर बघितलं गेलं तर 7 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. फुल टॉस होता, आल्या आल्या फुल टोल बॉल निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर षटकाराकरिता.
मी सर्व खेळाडूंना विनंती करतोय की ज्या मेन एंट्री समोर ज्या आपल्या बाईक पार्क केलेल्या आहेत त्या कृपया करून त्या ठिकाणाहून काढा, कारण रमेशजी सुक्रा म्हात्रे यांचे या ठिकाणी आगमन होणार आहे. त्यांना येण्यात व्यत्यय नको आहे, कारण त्यांचा जो ताफा आहे तो ताफा आता थोड्याच वेळात येईल. ज्या ॲक्टिवाज आणि ज्या बाईक आहेत त्या मित्रांनो कृपया करून काढा, कारण आपल्याला या स्पर्धेला प्रेम देण्यासाठी जे प्रमुख पाहुणे येतात त्या प्रमुख पाहुण्यांसाठी जी एंट्री आहे मेन कृपया करून खुळी करा. ज्या आताही बाईकवरती आला त्यांनाही विनंती करेन की थोडेसे बाजूला तुम्ही बाईक पार्क करा. विकेट पाहायला मिळालं. अजून एका धावेसाठी थांबवलं जाईल. टोटल विकेट गेले तिथून मैदानाच्या बाहेर ते 4. एक धाव फळकावरती बनवावीची आहे. टॉस जिंकून सर्वप्रथम बॅटिंग घेतली होती, त्यामुळे जर मॅच समांतर झाली तर कदाचित डिफेंड करणारा संघ या मॅचचा विनर देखील घोषित केला जाईल, कारण की 4 विकेट आहेत. चला फुलटॉस आहे आणि इथे मॅच देखील समाप्त होताना आपण पाहतोय. फिनिश केली जाईल मॅचला खूप चांगल्या पद्धतीने. इट्स नो बॉल आणि मग मॅच फिनिश होती. तर पहा, पुन्हा एकदा मी रिक्वेस्ट करतोय की ज्या मेन एंट्री समोर ज्या बाईक पार्क केलेल्या आहेत, वाहन मालक तुम्हाला माहिती असेल की आपला वाहन तिथे पार्क केलेला आहे. तुमची जिम्मेदारी काय आहे, तर या BPL ला भरवण्यासाठी ज्या ज्या मोलाच्या सहकार्याची गरज होती ते मोलाचं सहकार्य भास्करदादा चिकनकर यांनी आपल्याला केलं आहे. सो आता ही जिम्मेदारी तुमची आहे की तिथे जी बाईक पार्क केली आहे ती तुम्हाला माहिती असेल की त्या एंट्रीजवळ तुमची बाईक